नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2024 तर पहा मित्रांनो, नवीन एसएससी जीडी भरती निघत आहे 30 ते 40,000 प्लस जागांसाठी. आणि एसएससी जीडी भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर पहा मित्रांनो, आता 2023 ची जी एसएससी जीडी भरती झाली तर त्या भरतीची जी आहे मित्रांनो आन्सर की आले आणि महाराष्ट्रातील जवळपास 60 ते 70% असे नवीन विद्यार्थी होते. यामध्ये त्यांची यावर्षी फर्स्ट भरती होती. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना एसएससी जीडी भरतीमध्ये चांगले मार्क पडले नाही आहे, त्यामुळे ते एसएससी जीडीची जी परीक्षा आहे ते फेल झालेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मी एकच सांगतो मित्रांनो, खचून जाऊ नका, कारण की नवीन एसएससी जीडी भरती जी आहे मित्रांनो जाहीर झालेली आहे आणि हे जे आहे मित्रांनो 2024 मध्ये निघत आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कारण की मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर एसएससी जीडीची नवीन भरती कधी निघणार आहे, कारण की आमची ही पहिली भरती होती, यामध्ये आम्हाला चांगले मार्क भेटले नाही, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे 2024च्या एसएससी जीडी भरतीबद्दल. त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर यावर्षी जे आहे रनिंग किती असणार आहे, त्याचबरोबर उंची किती असणार आहे, छाती किती लागणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा पॅटर्न काय असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि सर्वात जास्त मित्रांनो, आपण 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर मी तुम्हाला या भरतीची सर्वात अगोदर कोण अपडेट देत आहे, कारण की पहा मित्रांनो, काही काही कसे महारथी असते, जेव्हा फॉर्म भरणे चालू होते त्यावेळेसच अभ्यास आला लागते. जेव्हा फॉर्म भरणे चालू होते तिथून फक्त परीक्षेसाठी 1 ते 2 ते 3 महिन्याचा फक्त टाईम भेटते. ठीक आहे, तर 1-2-3 महिन्यामध्ये मित्रांनो परीक्षा क्लिअर होऊ नाही शकत, परीक्षा आपण पास नाही होऊ शकत. कोणतीही परीक्षा जर मित्रांनो आपल्याला पास करायची असेल तर 8 ते 9-10 महिने मित्रांनो अभ्यास पाहिजे, तो पण 10-10, 12-12 घंटे, तेव्हाच मित्रांनो आपली परीक्षा हे आपण पास होऊ शकतो. तर त्यामुळेच मी तुम्हाला भरती निघायच्या अगोदर सांगत आहे, जेणेकरून तुमची या ठिकाणी चांगली अभ्यास झाला पाहिजे, तुमची चांगली तयारी झाली पाहिजे. तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं तर तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. तर तुमच्यासाठीच मित्रांनो आपण चांगलं सांगतो, कारण की तुम्ही आपल्याला मनापासून सपोर्ट करता, त्यामुळे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीचे जे फॉर्म आहे यावर्षी जे आहे 27 ऑगस्ट 2024 पासून नवीन एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे चालू होत आहे. आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 सप्टेंबर 2024 असणार आहे. आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे मित्रांनो डिसेंबर 2024 मध्ये एसएससी जीडीची लेखी परीक्षा असणार. आणि यावर्षी जागांचा जर विचार केला तर जवळपास 30 ते 40,000 प्लस जागांसाठी नवीन एसएससी जीडी भरती निघत आहे. त्यासाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर आपण वयोमर्यादा जर बघितलं एसएससी जीडी भरतीमध्ये तर वयोमर्यादा 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येते. SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला यावर्षी 5 वर्षे सूट मिळणार आहे, म्हणजे 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तर 103 वर्षाची सूट तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार नाही आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असणार आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी एसएससी जीडी भरतीमध्ये फी नसते. ठीक आहे, तर चांगली मित्रांनो ही भरती निघत आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले असेल या एसएससी जीडी भरतीमध्ये, या आन्सरकीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले असेल, जे पण विद्यार्थी फेल झाले असेल, तर आतापासून मित्रांनो खचून जाऊ नका. तर आतापासून अभ्यासाला लागा, आतापासून चांगले चांगले पुस्तक घ्या, आतापासून सेल्फ स्टडी करा, आतापासून 8-8, 10-10 घंटे अभ्यास करा. ठीक आहे, तर नवीन भरती 27 ऑगस्ट पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होत आहे. आणि एसएससी जीडी भरतीमध्ये आपण जर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असते, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस असते एसएससी जीडी भरतीची. तर सर्वात आधी मित्रांनो तुमची एसएससी जीडी भरतीची लेखी परीक्षा असणार आहे, जे की मित्रांनो 160 मार्काची असणार आहे. 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न. त्याचबरोबर त्यामध्ये इंग्रजी ग्रामरचा सुद्धा पार्ट राहते. तर त्यापैकी 2 पैकी आपण त्यामध्ये चूज करू शकतो. एक तर आपण हिंदी व्याकरण त्यामध्ये घेऊ शकतो किंवा मग इंग्रजी ग्रामर सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे, तर 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहे. आणि टोटल मित्रांनो 160 मार्काची ही लेखी परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला फक्त मित्रांनो 1 घंट्याचा टायमिंग भेटणार आहे. ठीक आहे, तर 1 घंट्यामध्ये तुम्हाला 80 प्रश्न या ठिकाणी सोडवावं लागणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असते एसएससी जीडी भरतीमध्ये. या एसएससी जीडी भरतीमध्ये 1/8 एवढी निगेटिव्ह मार्किंग होती.
0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो या परीक्षेमध्ये होती। तर पुढच्या भरतीमध्ये सुद्धा एवढी असू शकते किंवा मग यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते निगेटिव्ह मार्किंग। तर आतापासून मित्रांनो तयारी करा, आतापासून अभ्यास करा, कारण की यावर्षी कॉम्पिटिशन जास्त राहणार आहे। मी तुम्हाला आतापासून सांगतो, कारण की प्रत्येक जण आतापासून मित्रांनो तयारीला लागलाय, प्रत्येक जण आतापासून अभ्यासाला लागलाय, प्रत्येक विद्यार्थी आता अभ्यासाला लागलाय। सर्वांना माहीत झालं की नवीन SSC GD भरती 27 ऑगस्ट पासून निघत आहे त्यामुळे ठीक आहे। त्यानंतर पहा मित्रांनो, सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा असणार आहे, त्यानंतर तुमचं यामध्ये मित्रांनो फिजिकल असणार आहे। तर यामध्ये उंची किती लागते SSC GD भरतीमध्ये, तर पहा पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 170 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर उंची लागते, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे सर्वच कॅटेगरीचे। तुम्ही कोणती कॅटेगरी असो, SC त्याचबरोबर OBC EWS पण तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर एवढी उंची लागते। फक्त ST कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना SSC GD भरतीमध्ये उंचीमध्ये सूट आहे ठीक आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी ST कॅटेगरीजला 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना लागते, आणि महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांना ST कॅटेगरीच्या 152.5 सेंटीमीटर एवढी उंची लागते। त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर। त्याचबरोबर जे मित्रांनो SSC GD भरतीमध्ये आपण फिजिकलचा विचार केला, ग्राउंडचा जर विचार केला तर फक्त यामध्ये एकच इव्हेंट आहे। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये, आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग यामध्ये 8.5 मिनिटांसाठी आहे ठीक आहे। तर तुम्ही जर मित्रांनो परीक्षा पास झाले SSC GDची तर तुमच्यासाठी फिजिकल असणार आहे। तर फिजिकल हे पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटांमध्ये। जर तुम्ही आले तर तुम्ही फिजिकल पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असते। त्याचबरोबर फिजिकलला मार्क्स नसते, एक लक्षात ठेवा। फक्त यामध्ये टायमिंग असते की तुम्ही या ठिकाणी 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी आले पाहिजे ठीक आहे। तुम्ही जर 24 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्ही ग्राउंड क्वालिफाय असणार आहे ठीक आहे। आणि महिला उमेदवारांचा सुद्धा तसंच आहे, 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी, आणि 8.5 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे ठीक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो SSC GD भरतीची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे। सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहा मित्रांनो, जवळपास 30 ते 40 हजार प्लस जागांसाठी SSC GD भरती निघत आहे 2024 मध्ये। कन्फर्ममध्ये 27 तारखेपासून तुमचे फॉर्म भरण्यात चालू होत आहे, 27 ऑगस्ट 2024 पासून ठीक आहे। ज्या पण विद्यार्थ्यांनी आतापासून अभ्यास केला नसेल आतापासून तयारी चालू केली नसेल तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा। तुम्ही जर ग्रामीण भागातले असेल तर मित्रांनो गावातल्या वाचनालयामध्ये अभ्यास करा। तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणचे असाल तर तुम्ही मित्रांनो लायब्ररी जॉईन करा आतापासून, आणि आतापासून अभ्यास करा, कारण की घरच्यापेक्षा जास्त अभ्यास मित्रांनो लायब्ररी वाचनालयामध्ये होते, कारण की घरी जेवढा घरच्या सारखा मित्रांनो वातावरण त्या ठिकाणी नसते ठीक आहे। तर चांगलं वातावरण त्या ठिकाणी अभ्यासाचं असते। तर आतापासून मित्रांनो अभ्यास करा, आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या, आणि आतापासून सेल्फ स्टडी करा मित्रांनो। 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून अभ्यासाला द्या, जेणेकरून तुमची चांगली तयारी होणार आहे। चांगली तयारी झाली तर तुमचं मित्रांनो यामध्ये सिलेक्शन होणार आहे ठीक आहे। तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती SSC GD भरतीबद्दल। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी तोच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।